नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज आपण करणार आहोत सण समारंभ जवळ येत आहेत. तर गृहिणीच्या मागे खूप सारे काम असतात, पण कमी कमी प्रोडक्ट्स मध्ये ट्रेडिशनल लुक कसं घ्यायचं, तर त्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर आता इकडं मी फेस वॉश करून आली होती आणि यानंतर ना मी सगळ्यात आधी चेहऱ्यावरती अप्लाय करते मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर बरोबर सनस्क्रीन पण मी अप्लाय केली ती. स्किप झालं ते दाखवायचं, पण सनस्क्रीन ऑलवेज अप्लाय करत जा. आता त्यानंतर ना मी इथे फाउंडेशनचा उपयोग करणार नाही आहे. डायरेक्ट मी घेते इथं तेच कॅनडाची जी शायनिंग क्रीम असते ती यूज करते मी. तुम्हाला जिथं-जिथं असं वाटतं की तुमचा चेहरा ग्लो करावं त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. तर मी तर पूर्ण चेहऱ्यावरतीच लावते. पाहू शकता खूप छान रिझल्ट आहेत याचे आणि लगेच तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये चेहरा एकदम ग्लो करायला लागलेला आहे. तर मी इकडं फाउंडेशनचा वापर नाही करणार आहे, कारण आपण व्हिडिओ हा बनवतो आहे, मेकअप हा बनवतो आहे सण-सूदसाठी. म्हणजे सणसूद आली म्हणजे आपण गृहिणी किचनमध्ये असणार आणि फाउंडेशन अप्लाय केलं तर वगळाने सगळं फाउंडेशन निघून जाणार घामानी वगैरे. तर याकरता मी फाउंडेशन वापरलेलं नाही आहे. त्याऐवजी मी कॉम्पॅक्ट पावडर आणि आपली जी रेग्युलर पावडर आहे त्याचाच उपयोग केलेला आहे. तर किचनमध्ये असले म्हणून काय झालं, पण किचनमध्ये पण आपण व्यवस्थित देखण्या दिसल्या पाहिजे, त्याकरता मी इकडे साधा बिना फाउंडेशनचा मेकअप दाखवते आहे. तर यानंतर मी लावलेला आहे आयब्रो पेन्सिल. ऑब्व्हियसली तुम्हाला जर लावायचं असेल तुम्ही फाउंडेशन लावू शकता, पण त्या दिवशी आता नेमका पुरणाचा वगैरे स्वयंपाक असणार आणि फाउंडेशन चेहऱ्यावरचं सगळं निघणार हे मला 100% माहिती आहे. तर त्याकरता मी कॉम्पॅक्ट पावडर आणि साध्या पावडरचा वापर केलेला आहे आणि आता लावणार आहे थोडंसं लायनर. तर तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर मी आता व्यवस्थित लायनर अप्लाय करून घेते आणि मला खूप आवडतं लायनर लावायला. तर कोणाकोणाला लायनर लावायला आवडतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर दोन्ही डोळ्यांना लायनर अप्लाय करून घेते. तर पाहू शकता मी लायनर जे बिगिनर आहे ज्यांना लायनर लावता येत नाही त्यांनी आधी पेन्सिल लायनर असतात ना त्याचा उपयोग करावा. त्यानंतर ना मी काजळ लावला आहे. डोळे आपले मस्त रेखीव दिसावे म्हणून काजळाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता काजळ लावणं. तर काजळ लावल्याच्या नंतर थोडंसं मी आय मेकअप करते. थोडासा हलक्याशा बोटाने असा परफेक्ट असा मला मेकअप येत नाही, तरीही मी माझ्या पद्धतीने करत असते. आणि त्याच जे मेकअपसाठी आपण जे वापरलेलं आहे आय मेकअपसाठी तेच थोडं मी गालावरती पण यूज केलेलं आहे आणि ब्लश म्हणून यूज केलेला आहे आणि थोडंसं मी इकडे आता जी सिमरमध्ये जे असतात त्या ब्लशचा उपयोग करते, की जे भाग तुम्हाला असा चेहऱ्याचा उठून दिसावा वाटतो त्या ठिकाणी मी ह्या सिमर ब्लशचा उपयोग करते. पाहू शकता तुम्ही. खरं तर हे सगळे आयशॅडो पायलेट आहेत आणि थोडंसं नाकावरती आणि कपाळावरही मी लावून घेतलेलं आहे. तर पाहू शकता. आणि आता इकडे लिपस्टिकसाठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहे, रेड आणि वाईन कलर. तर ऑब्व्हियसली माझी साडी वाईन कलरची आहे. तर मी इकडं वाईन कलरचा यूज करते. तर माझी ही मॅटची आहे ब्लू हेव्हनची लिपस्टिक. तर छानपैकी लिपस्टिक अप्लाय झालेली आहे आणि आपण मस्त असं किचनमध्ये असेल म्हणून काय, देखणं राहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि आता इकडे मी टिकली लावून घेतलेली आहे. तर टिकलीशिवाय कुठल्याच स्त्रीचा मेकअप पूर्ण होत नाही. तर आता साडी घातलेली आहे बघू शकता तुम्ही. तर हलकी-फुलकी अशी साडी घातलेली आहे, कारण काठपदराची साडी घालून तर किचनमध्ये काम नाही होणार. लांब असं मंगळसूत्र घातलेलं आहे. नेकलेस वगैरे नाही वापरले. किचनमध्ये घाम येतो, कचकच होतं. त्यासाठी माझं सोन्याचं मंगळसूत्र, लांब मंगळसूत्र घातलेलं आहे. झुमके वेअर केलेले आहेत आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन लूक आहे म्हणल्यावर नथ ही तर घालणारच आहे. तर ही नथ आहे याच्यावर लिहिलेलं आहे धनी. तर ती नथ मी वेअर केलेली आहे आणि हा शेवटचा माझा फायनल लूक आहे. लूक कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.